सागर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि दोन्ही संघांना विनंती असेल की टीम मीटिंग्स घ्यायचे नाहीयेत, लवकरात लवकर आपल्याला सामने करवायचे आहेत. चला अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिला चेंडू राज यांचा, सामना करेल तो विशाल पांचल. ओहो, लेग साइडला कट केलेला चेंडू, ऑफ साइडला, सॉरी. पहिल्या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. फलंदाजीसाठी आपण स्ट्राइक एंडला पाहू शकता बटर. ओहो, दोन चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू राज यांचा, बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला पाठवून दिलाय. ओहो, त्या साईडला सुरेख क्षेत्ररक्षण. तोपर्यंत इथे 3 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा उलटा पुलटा शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलाय आणि 4 धावा प्राप्त करतील ते विशाल. चार चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. 5वा चेंडू राज यांचा, पुन्हा एकदा सामना करतो तो विशाल पांचाळ. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. 1 धाव तर कंप्लीट झाले, परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू, सामना करतील ते सागर. पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राइक स्वतःकडे ठेवतील ते सागर. आणि एका षटकाच्या नंतर संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 16 धावा. अजूनही 1 षटक बाकी आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू प्रथमेश यांचा, सामना करतील ते सागर. मारण्याच्या प्रयत्नात होते परंतु चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल, निर्धाव चेंडू.
पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सागर खूप बाहेर आले होते, पंचांकडे अपील होते परंतु अपील फेटाळत आहेत. निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. सर्वेश अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चौथा चेंडू प्रथमेश यांचा सामना करतील ते सर्वेश. आल्या आल्या मारण्याच्या प्रयत्नात होते परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपतात प्रथमेश. सर्वेश यांना परतावं लागेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्येला रोख लगावलाय, कुठेतरी लगाम लगावलाय आणि धावसंख्या झालेली आहे ती फक्त 16 धावा. या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये 4 चेंडूंमध्ये आणि एक गडी गमावला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. 5वा चेंडू पुन्हा एकदा उलटा मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत चेंडूचा परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल चौकारासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू. किती धावा येणार याच्यावर. पुन्हा एकदा उलटा मारण्याच्या प्रयत्नात होते परंतु रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय हर्षल यांना. लवकरात लवकर आपल्याला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विष्णुनगर लवकर मात्र तुमचे 2 बॅटर आहेत ते लवकर पाठवा. चेंडू पुरवा. धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 2 षटकाच्या मागे 21 धावांचं टार्गेट आहे. एक माफक टार्गेट आहे बघा. सोपं आणि कठीण सुद्धा आहे. चला लवकर. चला प्रीतम मस्के प्लीज थोडासा सपोर्ट करा कारण 6:30 वाजलेत. अजून आपल्याला 2 मॅचेस खेळायचं आहे. एक सेमीफायनलची मॅच खेळायची आहे आणि एक खरं तर अभिनंदन देवनारगाव फायनल मध्ये पोहोचलात. वेल प्लेड ब्रो.
करण पाटील अँड कंपनी खेळायला ग्राउंड नाही आहे, या स्पर्धेमध्ये दाखल झाले, भल्या भल्या संघाला नमवलं, पहिल्या दिवशी सुपर 3 मध्ये दाखल झाले आणि किस्मत भी बहादुरों का साथ देते ना. एकदा जोरदार तालीम डोंगरगाव फायनल मध्ये प्रवेश. ऑटोकॉम बॉक्स. चला विष्णुनगर लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे, सेमीफायनल आणि फायनल. चार रहेगा उधर. नहीं नहीं ये मैं दिया नहीं, मैं 4 रखा उधर, 4 रहना चाहिए. सेम कलर. कोई उठा, कौन उठा? कर पंच, ये वाला रखिए. नाहीतर आपल्याला फायनल 1 ओव्हरची खेळवावी लागेल. बॉलर का कैप्टन पर्पल कैप सब कैप दे. कितना कैप रे? सब दे मेरे को. दे क्या बोले बे वो छोड़ दे क्या कैप दे. क्या कर हम ये कैप काटा दे रहा हूं. गेटर पंडा एकदम है. ये मेरा गाड़ी का चाबी किधर? मेरा गाड़ी चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 21 धावांचं लक्ष असेल. पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय तो दुर्वेश. कुछ नहीं मिलेगा, जा घर पे. पहिला चेंडू दुर्वेश यांचा. हो हो, पहिला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात होते, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडू पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. दुसरा चेंडू दुर्वेश यांचा. सामना करतील ते आदिनाथ. ओहो, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर. निर्धाव चेंडू येतोय. टारगेट किती का था? 21 का ना? 20 धावांची आवश्यकता. तिसरा चेंडू. हॅलो, सुरेश पिल्ले स्टेज कडे यायचंय. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त 1च धाव आलेली आहे. पुन्हा एकदा दुर्वेश, त्यांना सामना करतील ते आदिनाथ. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात होते, चेंडू वळतोय, जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. काय गोलंदाजी पाहायला मिळते. थांबवून ठेवलंय पूर्ण विष्णुनगर या संघाला.
अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले आणि 20 धाव हवेत. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5वा चेंडू दुर्वेश यांचा. पुन्हा एकदा सामना करतायत त्या आदिनाथ. पुन्हा एकदा नमवतायत आणि चेंडू जातोय सर यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला, परंतु यावेळेस आदिनाथ यांनी दुर्वेश यांना फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. ठाण्याचं सातारा पुण्याचं सुसाट सुटलाय वादळ. किती पाहिजे? नवीन गोलंदाज मैदानात दाखल होतोय शुभम. थोडस स्पीड अप करायचं आपल्याला, नाहीतर फायनल 1 ओव्हरची खेळवावी लागेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू शुभम यांचा सामना करतोय तो विशाल. पहिला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी करणार नाहीयेत. विशाल यांना परतावं लागेल. 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूंमध्ये. स्पीड अप करायचंय. फलंदाज लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तुला लागल ती वायर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज मैदानात प्रथमेश काळे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे सागर. चेंडू पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते आणि आता 4 चेंडू आणि 13 धावा. चार चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे विष्णुनगरला हा सामना जिंकण्यासाठी. तिसरा चेंडू आदिनाथ मारण्याच्या प्रयत्नात होते, परंतु चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1च धाव कंप्लीट होते तिथे. तीन चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. बाहेर निघून मारण्याच्या प्रयत्नात होते. लेग साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे सर्वे. प्रथमेश यांना परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज लवकर मैदानात दाखल व्हायचंय.
नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. राज दोन चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 षटकार लगावे लागतील. पाचवा चेंडू शुभम यांचा. काय चेंडू टाकलाय. चेंडू मागच्या दिशेने गेलाय. एकच धाव तिथे कंप्लीट होते आणि आता एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता.